गर्व आहे विठू माऊलीनं स्थापन केलेल्या वारकरी संप्रदायाचा, गर्व आहे छत्रपतींनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्याचा आणि या मुरबाड क्रिकेटला गर्व आहे वडवली गावाच्या धडाकेबाज चषकाचा। 47 व पर्वानी आता यामधून जिंकणारी टीम स्पर्धेच्या सुपर 6 मध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळेल। अर्थातच क्वार्टर फायनल मैदानावरती जर तुम्ही जिंकताय तर ती संधी तुम्हाला मिळतीये। अख्तर शेखचा पहिला बॉल वाईड आलाय, एक्स्ट्रा रन ऍड झाली आहे। स्ट्रायकर इनला बंटी पाटील हलक्या हातानं सन्मान दिलाय, मिळेल एकेरी धाव। एकेरी धावेनं ऑन दी मार्क फलंदाज बंटी मागच्या मॅच मध्ये शून्यावरती बाद झाला होता, या मॅच मध्ये सिंगल त्याच्या बॅट मध्ये येणं फार इम्पॉर्टंट होतं। मंजिल नक्कीच हा जो शब्द आहे ना तो तुम्हाला सगळ्या गोष्टींमध्ये लढण्याची ताकद देतो। अर्थातच तुमचं ध्येय जे तुम्ही पाहता विजयाचं, मंजिल कदम चुमेगी रास्ता खुद बन जाएगा, हौसला कर तू बुलंद तो आसमां भी खुद छुप जाएगा। आणि अंपायर सिग्नल गोलंदाजाच्या शैलीवरती नाही, टाइम वेळे संदर्भात तुम्हाला लक्ष ठेवायचंय। पहिला बॉल पडलाय 4:52 वेळ आहे मुन्ना सर आपल्याकडे। काल आपण जवळजवळ 6:25 क्रिकेट खेळलो होतो, आज आपल्याकडे फार वेळ आहे। ही मॅच आरामात होईल, कोणत्याही टीमला नक्कीच बॅटलाईटचा इम्पॅक्ट इथे मिळू द्यायचा नाहीये, हा अंपायरचा नक्कीच महत्वाचा एम आहे। त्यामुळे 25 मिनिटं तुम्हाला दिली जातील 5 षटकांसाठी। चांगला बॉल आहे, पहिला बॉल आपण पाहिला एक सिंगल आणि दुसरा चेंडू निर्धाव, ज्यावेळी स्ट्रायकर इनला फलंदाज झाले महेश पाटील। शुभम डिजिटल फोटो स्टुडिओचे ओनर संजयजी हरड यांच्या इथे शुभागमन झालंय आणि त्यांचं स्वागत झालंय या मोठ्या फटक्यानं। अख्तर पहिला बॉल डॉट आणि दुसऱ्या बॉल वरती इटका जवाब पत्थर से आउट ऑफ द पार्क, कुकसेचा ब्रँड येतो षटकार। विशेषच्या बॅटमधनं आणि तदनंतर आज दसई तिसरा सामना खेळतीये। अख्तर शेख तयार बॉलिंग मार्क वरती, स्वागत केलं षटकारानं डॉट बॉल नंतर। अजून एक फुल टॉस, बॉल बॅक ड्राइव्ह समोर चेस आहे, लॉंग ऑफला फिल्डर थांबणार नाहीये, बॉल बंदिकीतून गोळी सुटावी आणि टार्गेट फिनिश व्हावं। अगदी तसाच बँग ऑन टार्गेट लॉंग बाउंड्री लाईनला फाडत असताना महेश पाटीलच्या बॅटमधनं चौकार धावा मिळतील 4। टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे डबल डिजिट मध्ये 11। नक्कीच धावा फलंदाजांच्या बॅटमधून आले, एक आली एक्स्ट्रा, टोटल रन झाले स्कोर कार्ड वरती 12। अब्बी ठीक कर देता बंडी। अख्तर तयार होईल बॉलिंग मार्क वर, षटकातील 4 चेंडू झाले ओव्हर द विकेट आणि फ्रंट फुटला येऊन व्हाट अ शॉट, ब्युटी, क्लास, ग्लोरियस, मार्वलस, आउटस्टँडिंग। महेश इज ऑन फार नाउ। पहिला षटकार मिड विकेट, चौकार दुसरा लॉंग ऑफ, तिसरा फटका डीप कव्हरला बाउंड्री लाईनच्या बाहेर। फुटवर्कचा वापर अगदी ब्रँडा मॅक्युलम स्टाईल। हल्ला बोल करत असताना महेश पाटील हा की प्लेअर या संघाचा आणि ज्यावेळी महेश खेळतो त्यावेळी त्याच्यासारखा दुसरा सम्राट मैदानावरती कोणीच नसतो। प्रत्येक बॉल वरती 400च्या स्ट्राइक रेटने खेळणं तो पसंती देत असतो। सध्या सामना केला त्यानं 4 चेंडूंचा 4 बॉल मध्ये, त्याच्या बॅटमधनं रन झाले 14। 300 पेक्षा जास्त स्ट्राइक रेट सध्या आपल्याला त्याचा पाहायला मिळतोय। उद्याच्या मॅचेस पहिला सामना हातिवली त्यांना फाईट करेल टीम शेंद्रून, बरोबर तुम्हाला 9 वाजता उद्या रिपोर्ट करायचा आहे। टीम कुंदे त्यांना फाईट करेल संघ पोई। बॉल तयार, मिस टायमिंग आहे, बॅटची लीडिंग एज, डाऊन द बॉल फिल्डर महेश पाटील बाद होतील। अख्तर शेखने केला पलटवार केलाय टीम दसई संघानं आणि दिला पहिला धक्का विकी स्पोर्ट्स कुकसे संघाला। एका बाजूला पडघा, दुसऱ्या बाजूला शहापूर आणि पडघा आणि शहापूर मध्ये मागचे अनेक वर्ष क्रिकेटचं तुंबळ द्वंद्व युद्ध आपण सातत्यानं पाहिलंय। सध्या एक गाव 11 आणि ग्रामीण मधल्या या 2
बलाढ्य महासत्ता एकमेकांच्या विरुद्ध आपल्याला पाहायला मिळतात. डीजे नानाकडे जाऊया. एका षटकाचा खेळ झालाय. ऐकूयात नानाकडनं एक चांगलं संगीत. शेरे त्यांना फाईट करेल. शहापूर बेल्ट मधनं कॅप्टन कुल रोहन शेळकेचा संघ फाईट करेल मयुरेश तरमाळेच्या टीमला. आणि वाकण आणि त्यांच्या विरुद्ध संघ आपल्याला पाहायला मिळेल माथेरान विजय पस्ते. दुसऱ्या बाजूला आतापर्यंत नक्कीच तब्बल 17 बाईक ज्या खेळाडूच्या नावावरती आहे तो केतन म्हात्रे. अर्थातच आमचा संघ उद्या इन ऍक्शन मध्ये असेल. नरेश डोमे सर उद्या आपल्या सोबत असतील आणि त्याच बरोबरीने उद्या आपल्या सोबतीनं जोडले जातील टेनिस बॉल क्रिकेट जगतातील समालोचकांचे महागुरु आदरणीय नाही उद्या करण का ना 29:30 ला आपल्या सोबत बालसुब्रमण्य अय्यर सर असतील. एक मोठं नाव समालोचन क्षेत्रातील ज्यांचा आवाज ऐकण्यासाठी देखील ना कल्याण डोंबिवली यांनी पूर्णतः बेल्ट मध्ये प्रत्येकाला स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकाचीच वाट पाहावी लागते. कारण ती एकमेव अशी स्पर्धा तिथे तो आवाज कानावरती पडतो. आणि फक्त कानावरती पडत नाही पूर्ण मैदानाच्या चौफेर. आणि जरी तुम्ही मैदानातून घरी गेला रात्रभर काही शब्द असे असतात जे तुमच्या नक्कीच हृदयावरती दुमदुमत राहतात. आणि धडाकेबाद चषक जी तुमची संकल्पना नक्कीच जी तुमची विचार करण्याची सरणी आहे ना फार वेगळी आहे. म्हणूनच धडाकेबाद चषक हे धडाकेबाज 47 व पर्व. काही वर्षानंतर सुवर्ण महोत्सव देखील या स्पर्धेचा पाहायला मिळेल. आता मागची मॅच बोरशेती अगदी जीवाला लागला असेल त्यांचा हा सामना. कुदरत भी क्या खूब रंग दिखाती है साहब, जब जरूरत होती है अच्छे पलों की तब रात 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 भर रुलाती है. अगदी तसंच काही झालं. अर्जुन बांगरच्या टीम साठी बॉलिंग ट्रॅक वरती आला कार्तिक. पहिलाच बॉल कार्तिकचा हवेमध्ये. क्षेत्ररक्षक फार दूर आहेत लॉंग लेगला. आणि जोपर्यंत सूरज विषय चेंडूवरती येईल तोपर्यंत 2 रन कंप्लीट. आज तसं पाहिलं तर मुस्तफा शेख ज्याच्या नावानं धसईचं क्रिकेट जाणलं जातं ज्याला शहापूर क्रिकेटचा आम्ही युवराज म्हणतो त्याच्या बॅटमधनं तशी फलंदाजी झाली नाहीये. मात्र आज धडाकेबाद चषकामध्ये शहाबाज तो सब मुमकिन है, सूरज विषय तो सब मुमकिन है. अगदी असं काही क्रिकेट या धसईनं खेळलंय. त्यामुळे विकी स्पोर्ट कुक्सेला एक चांगलं टार्गेट सेट करावं लागेल. संघर्ष के बिना कुछ नहीं मिलता. अगर आपको अच्छी जिंदगी जीनी है तो रोज भागना पड़ेगा. जंगल के राजा को भी शिकार के लिए भागना पड़ता. जंगल हो या जिंदगी संघर्ष करना होगा और आपको भागना होगा. सूरज विषयला पळवलंय. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. अंपायरचा इशारा येतोय. हा येतोय दमदार धडाकेबाद षटकार. 6 धावा. सिक्सर आहे. अगेन्स्टला षटकार ज्यावेळी गतवर्षी ही टीम नक्कीच खेळत होती सेमी फायनलची मॅच. 12 बॉल रन्स करायचे होते 6. नुकताच जो निर्णय आला त्याच्यावरती अंपायरच्या माध्यमातून रेफर केला गेलाय. टेक्नॉलॉजी टीम कडे हा निर्णय जाईल. 4-6 ते चेक केलं जाईल. आपण चर्चा करत होतो कार्तिक बांगर या गोलंदाजाबद्दल. गतवर्षीचा रेकॉर्ड त्याच्या नावावरती आजही या बाबतीत 12 बॉल 6 रनची प्रतिस्पर्धी संघाला गरज होती. आणि तदनंतर हा शूरवीर योद्धा आला. मेडन षटक त्यानं टाकलं आणि आपल्या संघाला तो फायनल मध्ये घेऊन गेला होता. त्याच कार्तिक बांगरला टार्गेट केलं आणि त्याच्या अगेन्स्ट आलाय हा चौकार. रन्स मिळतील 4 आणि 4 धावेनं धाव फलक पुढे सरकेल. स्कोर कार्ड जाऊन पोहोचला. चौकाराच्या मदतीनं 22 धावा झाले 22. ओव्हर नंबर सुरू 2. अख्तर शेखच्या षटकामध्ये रन्स आपण पाहिल्या होत्या. तब्बल खर्च झाल्या होत्या 16. कार्तिक बांगरनं 2 बॉल मध्ये 6 रन खर्च केले. स्ट्रायकर एंडला बबलू पाटील. मोठं नाव टेनिस बॉल क्रिकेट जगतातलं. स्लोवर वन गती कमी केली. स्विंग अँड मिस.
मागचाच बॉल चौकार आला आणि तदनंतर कार्तिक बांगरनं दिलाय हे प्रत्युत्तर. चलता रहूंगा संघर्ष की पथ पर चलने में माहिर बन जाऊंगा, या तो मंजिल मिलेगी या फिर अच्छा मुसाफिर बन जाऊंगा. माना मुश्किलों के साथ चलना है, भारी है, फिर भी मेरा संघर्ष और सफर कुक्से टीम के सामने अभी जारी है. चेंज ऑफ द पेस. बबलू पाटील ऑन साइडला, त्याचा सिग्नेचर स्ट्रोक पॅटर्न स्ट्रोक होता बबलू पाटीलचा. बॅकवर्ड स्क्वेअर लेग, बाउंड्री लाईनच्या बाहेर एक धडाकेबाज हाय अँड हँडसम मायटी हिट सिक्सर. टोटल 28 बबलू पाटील आहे, त्याची जाणीव तो करून देतोय. पुन्हा एकदा बॉल पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, सलग येतो बॅक टू बॅक दूसरा षटकार. इतर की कपड़ों से महकाना कोई बड़ी बात नहीं है, मजा तो तब है जब आपके किरदार से खुशबू आ जाए. आणि बबलू पाटीलचा फलंदाजीचा सुगंध आज दरवळतोय मुरबाड नगरीमध्ये. आणि कॅच घेतली आहे म्हणजे सचिन दादा शिंगोले यांच्याकडनं दिलं जाईल 300 रुपयाचा पारितोषिक त्या भाग्यवान प्रेक्षकाला. यायचं प्रेक्षक आज आपली संध्याकाळ सचिन शिंगोले के नाम 300 कॅश प्राइज तुम्हाला इथनं दिलं जाईल. बॉल तयार. कार्तिक बांगर महाग्र षटक. पुन्हा एकदा लोवर फुल टॉस शफल झाले. आता क्षेत्ररक्षक आहे टीम मध्ये, चेस करताय, थांबणार नाहीये. बॉल वादळ आलाय कुक्से गावाचं बबलू पाटील नावाचं. एक चौकार नंतर डॉट, बॅक टू बॅक 2 षटकार आणि त्यानंतर आला चौकार. आणि पाहता क्षणी एक वादळ आलं आणि त्या वादळाचा तडाखा या धसई संघाला लागला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल स्कोर कार्ड वरती झाली आहे 38. टॉस जिंकून बॅटिंग का घेतली, मला सातत्याने हा प्रश्न पडत होता. कारण ज्यावेळी मॅच सुरू झाली 4 वाजून मिनिटं झाली होती 46, तरी देखील कुक्सेंना बॅटिंग का घेतली हा प्रश्न सातत्याने भेडसावत होता. मात्र त्यांचे इरादे साफ आहेत, फलंदाजी करून एक मोठं टार्गेट मैदानावरती लावायचं. मागच्या सामन्यामध्ये देखील असंच काही झालं. बोरशेतीच्या विरुद्ध 3 ओव्हर 51 रन खर्च केल्या होत्या टीम धसईनं. बॉलिंग ट्रॅक वरती 2 ओव्हर मध्ये 38 रन झाल्यानंतर टीमच्या कॅप्टननं पुन्हा एकदा विश्वास ठेवलाय, तो म्हणजेच गोलंदाज अख्तर शेख वरती. मुसानं ठेवलेला विश्वास अक्कू इथे जपेल का. डरो मत, संघर्ष करो, क्योंकि डरने वाले को कुछ नहीं मिलता, जो लढता उसे सब कुछ मिलता. आणि जर तुम्ही लढलात तर तुम्हाला इथे नाव मिळेल, आणि जर तुम्ही पराभवी झालात तर तिथनं तुम्हाला तुमचं गाव संध्याकाळी मिळेल, कारण तुमचा परतीचा प्रवास करावा लागेल. अलॉंग द कार्पेट, बॉल बॅक ड्राईव्ह, अगदी जाऊन यष्टांवरती चेंडू आदळला होता. मात्र गोलंदाजाला कुठे स्पर्श झाला नाहीये, त्यामुळे इथे रन ऍड केल्या जातील. त्या म्हणजेच एक सिंगल, एका सिंगलच्या मदतीनं टीम पुढे सरकतीये. स्कोर कार्ड वरती धावा एका रन पुढे सरकत असताना तुम्हाला पाहायला मिळतात. त्या म्हणजेच धाव फलकावरती 39. छोटी सी मछली पानी के उल्टे बहाव में भी आगे निकल जाती है, जबकि एक बड़ा हाथी तक उस बहाव में बह जाता है, क्योंकि मछली पानी के शरण में है. ऐसे ही जो प्रभु के शरण में विपरीत परिस्थिती में संसार सागर तैर जाते हैं. अगदी नशिबानं देखील साथ दिली आहे तसही टीमला. एक बॉल 8 रनची गरज असताना वाईट बॉल आला आणि त्यानंतर चित्र आपण बदलताना पाहिलं ते म्हणजे टीम धसईच्या बाजूना. मात्र आता परिस्थिती कशी असो, कुक्से संघ सांगतो आम्ही स्वतःच्या कर्तृत्वावरती विश्वास ठेवतो, नशिबावरती नाही. आणि एक मोठं धावफलक आतापर्यंत त्यांनी लावलंय. नंतर मुस्तफा शेख नावाचं वादळ देखील अगदी महत्वाच्या मॅच मध्ये घोंगावेल का, आता ती देखील चाहूल शापूरकरांना लागली आहे. पडगा पूर्ण बॅटचं लक्ष लागलंय विकी स्पोर्ट्स कुक्से संघाकडे, कारण पडगा विभागाच्या प्रतिष्ठेसाठी, पडगा विभागाच्या सन्मानासाठी, कुक्से गावाच्या नावासाठी ही टीम मैदानावरती आज मुरबाड तालुक्यामध्ये दाखल झाली आहे. इथनं कुक्से जवळ नाहीये, फार दूरवंच अंतर कापून स्वप्न घेऊन मनामध्ये आलाय अख्तर शेख बबलू पाटील समोर. आणि इथे लाईन चांगली आहे, यष्टी रक्षक बीट जरूर झालेत. चेंडू चालतो डॉट मध्ये बाईटच्या स्वरूपाने एक्स्ट्रा रन जरूर ऍड होईल.
अतिरिक्त धावेनं धावफलक पुढे सरकत असताना टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पाहायला मिळते 4-0. सुदर्शन फार चांगली गुणलेखनाची भूमिका करत असताना जेवढा सुंदर चेहरा अगदी हँडसम तशाच प्रकारे धावफलक सुंदर सजवत असताना सुदर्शनचे उघड्या आळीमधून बिलॉंग करतात याच विभागातील ते गाव आणि अतिशय चांगली कामगिरी आज स्कोरर त्याच्या माध्यमातून होतीये. बॅकफुटला ले शॉट ऑफ लेंथ होता एक्स्ट्रा कव्हरला वीरेंद्र सेवाग स्टाईल बंटी आणि तुम्ही पाहता बबलू ही दोन्ही बंधू राजांची जोडी आहे आणि सांगतात बडे मिया तो बडे मिया छोटे मिया सुभान अल्लाह. डिस्को अजून वेळ सध्या ही मॅच इम्पॉर्टंट कणितनं जिंकला तर तुमचं अस्तित्व या स्पर्धेमध्ये टिकून राहील. फुल लेन खोदून काढलाय हेलिकॉप्टर हा बॉल देखील चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर बंटी पाटीलच्या बॅट मधनं लगातार दुसरा षटकार. T20 मॅच नाही एखाद्या ओडिया मॅचच्या हायलाइट सुरू आहेत आणि त्या अवघ्या 15 बॉल मध्येच दाखवलेत. अजूनही 15 चेंडूंचा खेळ बाकी आहे. अच्छा वक्त जरूर आता है मगर वक्त पर ही आता है. सध्या ती वेळ कधी येईल गोलंदाजी करणाऱ्या टीम धसईसाठी हा फार मोठा प्रश्न त्यांना पडला. बॉल तयार बॉलिंग मार्क वर अख्तर शेख फार महागड षटक. पुन्हा एकदा अख्तरचा हाफ ट्रॅकर यावी दिशा खराब. अंपायरचा इशारा व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन ऍड केली जाईल. अतिरिक्त धावेने संघ पुढे सरकतोय. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 53. 53 धावा. फार मोठं लक्ष लावलं जाईल या मॅच मध्ये. इथे लाईन चांगली आहे. मुस्तफा शेख अगदी यष्ट्यांना खेटून उभा चांगले यष्टी रक्षण तो करतोय. या टीमचा तो तारणहार आहे. या टीमचा तो नेता. मुस्तफा शेख बद्दल काही म्हणायचं झालं तर हा खेळाडू कोणत्याही टार्गेटला चेस करण्याची ताकद ठेवतो हे माहिती आहे टीम कुक्सेला. त्यामुळे प्रत्येक खेळाडू इथे तुटून पडला. हार मत मानना बस दो बातें हमेशा याद रखना. आपने एक खेल शुरू किस लिए किया था. तुम्ही सुरुवात कशासाठी केली आहे तर शेवट गोड करायचा आहे. पुन्हा एकदा प्रेक्षकांना घेतली आहे कॅच. चला या 300 रुपये सचिन शिंगोले यांची तुमची वाट पाहतात. मुळीच वेळ घेऊ नका. एका मिनिटाच्या द्यायचं पाहिजे. तुम्ही किती फास्ट पोचाल. 5 वाजून मिनिटं झाली 8. जर तुम्ही 9 मिनिटांमध्ये पोहोचलात तर 300. 1 मिनिट लेट केला तर 50 मायनस. कारण मोठं प्राइज षटक संपन्न झाली आहे. त्यात 3 आणि 3 षटकांचा खेळ संपन्न झाल्यानंतर स्कोर कार्ड वरती धावा झालेत 59. जाऊया डीजे नानाकडे ज्यांनी आम्हाला 3 दिवस फार चांगली साथ दिली आहे. या ऐकूया नाना डीजे कडनं एक चांगलं संगीत. निवडतोय आलेल्या मान्यवरांचे आपल्याला सन्मान करायचा आहे. इथे उपस्थित धडाकेबाज चषकासाठी 2021 ला भेट देण्यासाठी आलेले मान्यवर सन्माननीय राज दिनकर साहेब ठाकरे ठाकूरपाडा गावचे सुपुत्र. या सुपुत्राचे मी शब्दसुमनाने स्वागत करतो. सरचिटणीस युवा सेना भिवंडी दादांना विनंती करतो की आपल्या इथे सन्मान होतोय. मी आमचे ग्रामस्थ पांडुरंग तात्या शिंगोळे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते दादांचा सन्मान करायचा आहे. दादांना विनंती करतो की आपण त्याचा स्वीकार करावा. सन्माननीय राज दिनकर साहेब ठाकरे या व्यक्तिमत्वाचा इथे सन्मान होते. आपण जोरदार टाळ्यांनी दादांचा सत्कार करूया मित्रांनो. आयोजकांच्या वतीने आणि ग्रामस्थ मंडळ वडवली यांच्या वतीने राजदा ठाकरे ठाकूरपाड्याच्या आणि नक्कीच थोडंसं करेक्शन इथे. आता चेहरा पाहिला त्यानंतर समजलं की दादा ठाकूरपाड्यामधून बिलॉंग करतात. कारण माझ्या कॉमेंट्रीचे जे 5 ते 6 महिन्याचा जो सीझन असतो 4 महिने जास्तीत जास्त भिवंडीमध्येच जातात. फार प्रेम या भिवंडी शहरानं मागच्या अनेक वर्ष सातत्यानं दिलंय.
आणि राजदादा ठाकरे यांचा आम्ही सन्मान करतो. ठाकूरपाडा म्हटला की आम्हाला महेश ठाकरेची आठवण होते, सागर ठाकरेची आठवण होते. फार मोठे क्रिकेटर्स या गावांना देखील भिवंडी शहराला दिलेत. यानंतर अजून काही सन्मान केले जातील. यास आपण वळूया सतीशदादा शेख यांच्याकडे. नक्कीच. त्याचबरोबर राकेशजी पाटील उद्योजक वाडेकर दादांचंही स्वागत होत आहे. मी भगवानजी माळी आमचे ग्रामस्थ लाडके ग्रामस्थ यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते राकेशजी पाटील दादांचं सत्कार होतोय. दादांना विनंती करतो की त्याचा आपण स्वीकार करावा. थर्ड अंपायर साइड पट्टी चेक केली जाईल की चेंडू पिच कुठे झाला. थोडं सन्मान सुरू आहे जयसर, त्याच्यामुळे समालोचन थांबलंय. मात्र टेक्नॉलॉजी टीम कडे आपण जाऊया. मयूरदादा आपल्या सोबतच आहे, कॉम्बॉक्स अगदी समोर. तर निर्णय चेक केला जाईल आणि काही क्षणात तो निर्णय आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. थँक्यू सो मच राकेश दादा. त्याचबरोबर पवनदादा तरे यांचा इथे सन्मान होतोय. वाहतूक सेना अध्यक्ष भिवंडी दादांना विनंती करतो नक्कीच आमचे ग्रामस्थ देवीदास दादा शिंगोळे यांच्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान होतोय, त्याचा त्याही स्वीकार करावा. आमचे देवीदादा शिंगोळे ही सळगाव वाहतूक सेनेचे अध्यक्षच म्हणावे लागतील. त्यांच्या शुभ हस्ते पवनदादा तरे यांचा सन्मान होतोय. त्याचबरोबर रंगदादा पाटील उद्योजक गोवेगाव यांचाही इथे सन्मान होतोय. भगवंतदादा शिंगोळे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते दादांचा सत्कार करायचा आहे. भगवंतदादा शेळके सॉरी दादा नक्कीच भगवंतदादा शेळके यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते रंगदादा पाटील नक्कीच. वडवलीमध्ये राहता राहता आपण कधी एकजीव झालो याचा विसर पडून गेलोय आम्ही. सोयऱ्यांनी समजून घ्यायचंय. तर डिसिजन येऊ द्या. यानंतर आम्हा धडाकेबाज चषकासाठी सेकंड इनिंग बाकी आहे. डिसिजन सर्व प्रिंटिंग त्याचबरोबर डीटीपीचं काम ज्यांच्या अखत्यारीत होतं असे संजय दादा हरड शुभम फोटो स्टुडिओचे मालक यांचाही सत्कार होतो. मी प्रकाश भाऊ शिंगोळे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते त्यांचा सत्कार करायचा आहे. संजय दादा हरड. ओंकार नो बॉल नो बॉल म्हणजे नेक्स्ट बॉल. अंपायरचा इशारा. फ्री हिट. यस फ्री हिटची संधी आहे. रन झाले 66. कदाचित 100 देखील बनतील जर याच अनुषंगानं बॅटिंग केली आणि अशी गोलंदाजी झाली तर. बॉलिंग ट्रॅक वरती ओव्हर नंबर 4 मध्ये बाळा आणि फ्रीटचा बॉल आहे. चेंडू हवेत आहे. कॉल केला मुस्तफानं. हातामधून चेंडू निसटलाय. तोपर्यंत रन मिळतीये 1. जरी झेल घेतला असता फारसा इम्पॅक्ट पडला नसता. एक धाव पूर्ण झाली असती. कदाचित रनआउटची संधी मात्र मिळाली असती. एका सिंगलच्या मदतीनं टीम पुढे सरकतीये. धावफलकावरती धावा जाऊन पोहोचलेत 67. 67 धावा स्कोर कार्ड वरती लागलेत. बॉल तयार आणि यावेळी फटका फसलाय. चेंडू हवेत. डाऊन दी बॉल फिल्डर. अख्तर साठी आजचा दिवस फार खराब. कॅच देखील झाली आहे ड्रॉप. मान्यवरांचं खूप खूप आभार. आपण आलात, आपला अमूल्य वेळ आम्हाला दिला त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार. आणि कॅच ड्रॉप झाल्यानंतर बबलू पाटील आणि बंटीची जी भागीदारी होती ती अजूनही अभेद्य सुरू आहे. फार चांगली पार्टनरशिप दोघांमध्ये होती आहे. बॅटची बाहेरची कडा यष्टी रक्षकाच्या मागे चेंडू ट्रॅव्हल होईल. एक सिंगल शहाबाज तिथं फिल्डिंग करत असताना आणि एका सिंगलच्या मदतीनं संघ पुढे सरकतोय. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतीये ती म्हणजे 70. 70 धावा धाव फलकावरती आतापर्यंत लागलेत. मेहनत ओ सुनहरी चाबी है वो बन भविष्य के दरवाजे भी खोल देती है. आणि आज विकी स्पोर्ट्स गोक्सेनं फार मेहनत केली आहे. यावेळी देखील फटका सुंदर आहे. फिल्डर आहेत. एका टप्प्यावरती अडवला बॉल उचलून फेक केली जाईल. तोपर्यंत 2 धावा सहज झाले तिथे कंप्लीट. आपके सिर्फ
वही लोग साथ रहेंगे जो आपके बुरे हालात में भी आपका साथ न छोडेंगे. अगदी धसईला आता त्याच गोष्टीची फार गरज आहे. आता त्यांना आत्मविश्वास टिकून ठेवायचा आहे. आता त्यांना कॉन्फिडंट लेवल फार मोठा करावा लागेल, कारण धावा थांबत नाहीयेत. कमबॅक गरजेचं आहे. इथे विकेट मिळू शकते आणि बबलू पाटील झाला इथे बाद. एक वादळ होतं कुकसे गावाचं आणि ते आता शांत झालंय आणि यात धक्का लागलाय कुकसे संघाला दुसरा. बबलू पाटीलच्या बॅट मधनं जर आपण पाहिलं तर षटकार चौकार सुरूच होते आणि त्यानं संघासाठी टोटल रन्स बनवलेत या महत्वाच्या मॅच मध्ये. 27 धावा त्याच्या बॅट मधून आले. क्रिकेट गाजवते धडाकेबाज. क्रिकेट फक्त इथनं गाजत नाहीये, इथनं क्रिकेट घडतंय. इथनं क्रिकेटला एक नवं वळण मिळतंय. इथनं क्रिकेटला एक नवी दिशा मिळतीये. इथनं क्रिकेटचं प्रमोशन होतंय. इथनं क्रिकेटला डेव्हलपमेंट मिळतीये. इथनं क्रिकेटला जो बेस तयार व्हायला हवा तो तयार केला जातो. इथनं क्रिकेटसाठी फाउंडेशन दिला जातोय. इथनं यंगस्टर्स घडवले जातात. म्हणून आज धडाकेबाज चषकांना मुरबाडच्या क्रिकेट क्षितिजावरती एक मानाचा मुकुट नक्कीच देऊन जातोय. चौथा दिवस आहे क्रिकेट स्पर्धेचा. लोवा फुल टॉस समोर लॉफ केलं लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. एकाच ऍक्शन मध्ये उचलला बॉल. थ्रो देखील चांगला आलाय यष्टीरक्षकाच्या दिशेनं. एका टप्प्यावरती मुस्तफा अर्थातच मुसा चेंडू अडवेल तोपर्यंत रन मिळते एक सिंगल. एका सिंगलच्या मदतीनं टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 73. ओव्हर नंबर सुरू आहे 4. अजूनही 5व्या षटकाचा खेळ शिल्लक आहे. बॉल तयार होतोय बॉलिंग ट्रॅक वरती. 5वं षटक आहे माफी असू द्या. अंतिम षटक मिर्झा आणि शुभमच्या बॅट मधनं आसमानी तुफानी सुलतानी हा षटकार येतोय कुकसेचा. त्याच्या बॅट मधून आला सिक्सर. लोबो फुल टॉस बॉल बॅक ड्राईव्ह थांबणार नाहीये. बॉल सरळ निघून जातोय साइड स्क्रीन समोर. बाउंड्री लाईनच्या बाहेर दणदण करत बॉल फरार झालाय. 4 धावा चौकार. आता हे संगीत तुम्हाला कमीत कमी 3 मिनिटं 45 सेकंद ऐकायला मिळेल, कारण हे संगीत त्याच वेळेचं आहे. मी पाहिलंय आणि डीजे नानाने एकदा सॉन्ग प्ले केला का ते जोपर्यंत फिनिश होत नाही तोपर्यंत थांबत नाही आणि जोपर्यंत डाव संपत नाही तोपर्यंत टीम कुकसे थांबत नाही. शुभम माझी या टीम मध्ये काय जागा आहे ते दाखवत असताना 3 चेंडूंचा सामना केलाय. त्याच्या बॅटमधनं रन आलेत इथे आपण पाहतो 16. आणि या टुर्नामेंट मधला 2021च्या हंगामातला सगळ्यात मोठा रेकॉर्ड धावफलकेचा टीम विकी स्पोर्ट्स कुकसे संघाच्या नावावरती. एकदा टाळ्या तर व्हायलाच हव्या विकी स्पोर्ट्स कुकसे. मला आठवतं 2017चं वर्ष स्वतःच्या होम ग्राउंड वरती टीम खेळत होती. पहिल्या मॅच पासून शेवटच्या मॅच पर्यंत सगळे रेकॉर्ड तोडले आणि ज्यावेळी या टीमनं फायनल जिंकली त्यावेळी म्हणालो ही टीम रेकॉर्ड ब्रेकर आहे. आणि तो शब्द ना आज देखील खरा ठरतोय. रेकॉर्ड ब्रेकर अनस्टॉपेबल विकी स्पोर्ट्स कुकसे. व्हॉट अ बॅटिंग. अजून एक चांगला फटका आता क्षेत्ररक्षकात लॉंग ऑफला विकेट मिळेल. फलंदाज शुभम होतो बाद. अजूनही या डावातील आपण विचार केला तर एका चेंडूचा 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि टीम जाऊन पोहोचली आहे धावफलकावरती. आपण पाहतोय 89. एक बॉल बाकी आहे. तेच सांगत होतो स्कोररला थोडस करेक्शन त्यालाच करावं लागेल मुन्ना सर.
आपली टॅली सुरूच असते ना. आणि मुन्ना सर जय पवार सर असतील तर तुमची टुर्नामेंटांना ही उंच पातळीवरती गेलीच पाहिजे. आणि धडाकेबाज चषकाला अगदी चांगलं माहिती आहे इन्व्हेस्ट कुठे करायची आणि कुठे काय ठेवायचं. आणि म्हणूनच त्यांच्याकडे नरेश डोमे सरांसारखे एक नामांकित समालोचक आहेत जे पूर्ण टुर्नामेंटला अगदी स्वतःची क्रिकेट स्पर्धा म्हणून हँडल करत असतात आणि स्पर्धेची पूर्ण जिम्मेदारी स्वीकारत असतात. आणि त्यांचा रोल या टुर्नामेंटमध्ये फार मोठा आहे. येणाऱ्या काळामध्ये चंदू शेट्टी सरांचा आवाज आपण ऐकणार आहोत. बाळसुब्रमण्यम अय्यर सरांचा आवाज आपण ऐकू शकाल. उद्या करण काळन जे दुनियाचे युवा समालोचक आहेत त्यांना ऐकू शकाल. आणि माझ्यासारख्या छोट्या समालोचकाला 3 दिवस आपण सांभाळून घेतलं त्याबद्दल मुरबाडकरांचं, सतीशदादा शेके, मयूरदादा, योगेशदादा अधिकारी, आमचे मित्र स्वप्नील आणि सचिन दादा असतील सगळ्यांचं आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. आणि या स्पर्धेतनं मी रजा घेतो. पुढच्या वर्षी नक्कीच आपण भेटू यात मत शंकाच नाहीये. कारण आता धडाकेबाज स्पोर्ट्स क्लब फक्त आमच्यासाठी आयोजक नाही तर एक परिवार तयार झालाय. एवढं प्रेम इथनं मिळतं की हक्कानं या व्यासपीठावरती आम्ही कधी येऊ शकतो. फक्त जाताना थोडासा विचार करावा लागतो. हीच गोष्ट आम्हाला देखील कधी कधी थोडी जड वाटते. 5 षटकांचा खेळ संपन्न झाला. रन झाले 89 धावेचं लक्ष आहे. प्रेक्षकांना तुम्हाला घरी जायची घाई जरूर असेल मात्र सध्या कुठेही जाऊ नका. शहापूरचा युवराज मैदानावरती येणं बाकी आहे. मुस्तफा शेख, शाहबाज आणि त्यानंतर सूरज विशे, अख्तर शेख, इम्रान चाचा हे फलंदाज देखील 90 धावा चेस करण्याची ताकद मैदानावरती ठेवतात. आणि 30 चेंडू 90 धावा प्रति षटका मागे आणि प्रत्येक चेंडू मागे 3 रन्स करायचे आणि 18च्या सरासरी ह्या टार्गेटला चेस करायचं. कठीण तर जरूर आहे. मात्र एकच म्हणेल आता हरला तरी चालेल टीम धसई मात्र लढा असं की तुमचं नाव ऐकल्यानंतर या स्पर्धेचे तुम्ही उपविजेते आहात या लौकिकाला साजेसा खेळ इथे वाटलाच पाहिजे. स्पर्धेतनं मी रजा घेतो. मॅच सुरू होईल आपण ऐकूयात पुणे शिरूरचे एक नामांकित आणि लोकप्रिय समालोचक नरेशजी ढोमे सरांना. 3 दिवस नरेश सरांनी देखील आम्हाला खूप मार्गदर्शन केलं. भरपूर चांगली साथ त्यांनी आम्हाला दिली. थँक्यू सो मच. त्याबद्दल आपलं देखील आभार. डीजे नानाचं आम्ही आभार व्यक्त करतो. टेनक्रिक लाईव्हचं कौतुक करतो ज्यांनी फार चांगली कामगिरी या स्पर्धेमध्ये केली. सलामीची जोडी मैदानावरती आली आहे. नक्कीच मुस्तफा शेख साठी फक्त एवढंच म्हणेल लक्ष त्याला फार मोठं पार करायचंय. आयुष्य छान थोडं लहान रडतोस का वेड्या लढण्यात शान काट्यातही फुलांची झुलती कमान उचलून घे हवं ते दुनिया दुकान जगणं निरर्थक म्हणतो तो इथे बैमान. कारण सुखासाठी कधी हसावं लागतं तर कधी रडावं लागतं. कारण उंच धबधबा बनायला पाण्यालाही उंचावरून खाली पडावं लागतं. ऑल द बेस्ट. बबलू पाटील आणि मुस्तफा शेख यांच्यामधलं घनघोर युद्ध सुरू होतोय आणि या युद्धाचा आनंद अजून द्विगुणित करण्यासाठी आपण कॉम्बॉक्स मध्ये इन्व्हाइट करू नरेश ढोमे सरांना. थँक्यू सो मच. तुम्ही सर्वांनी जे प्रेम दिलं त्याबद्दल मनपूर्वक आभार. धन्यवाद. हॅलो. नक्कीच गेले 3 दिवस ज्या समालोचकाचा गोड आवाज आपण ऐकतायत आणि त्याच्या शब्दांनी आपल्या सर्वांच्या हृदयावर एक वेगळी अशी छाप सोडून गेल्या. असा उभरता सितारा समालोचन क्षेत्रामध्ये ओंकार शेटे वाकण या गावचा आम्हा 3 दिवस ज्यांनी खरोखर खूप जबरदस्त अशा शब्दांच्या रचनेने मनोरंजन केलं त्याचा मी धडाकेबाज चषक 2021च्या वतीने सत्कारही करू इच्छितो. मी उमेश जिलिये यांना विनंती करतो की ओंकार शेट्टे यांचा सत्कार आपले असते. यानंतर ऐकूया आपण नरेशजी ढोमे सरांना. हॅलो. वैभव शिंगोळे यांनी इथे झेल घेतला. सचिनजी शिंगोळे यांच्याकडून 300 रुपये ना 300 रुपयाचं पारितोषिक जाहीर होतं आणि ते पण सचिन शिंगोळे तिकडेच आहेत. दोघं कट्टर मित्र आहेत आणि मित्राने लावलेलं बक्षीस मित्राने पटकावलं. इथं तुम्ही मैदानामध्ये बघताय फलंदाज इथं सुसाट सुटलेला आहे. 2 षटकार त्याच्या बॅट मधून आपल्याला इथे बघायला मिळत आहेत.
5 षटकांमध्ये तब्बल 90 धावांचं आव्हान, एक मोठं आव्हान घेऊन मैदानामध्ये दाखल झालेला संघ धसई, मंजिरी धसई हा संघ विरुद्ध कोक्ष या दोन संघामध्ये आजची उपांत्यपूर्व फेरीची लढत मैदानामध्ये सुरू आहे. खर तर एक गोष्ट आताच मैदानामध्ये सन्मान मंचावरती करण्यात आला, तो प्रसिद्ध असे समालोचक आणि आपल्या अमोघ वाणीनं क्रिकेटच्या मैदानावरती क्रिकेटच्या ज्ञानाचं भंडार प्रेक्षकांसमोर खुलं करणारे एक प्रतिभावान समालोचक म्हणजेच ओंकार शेटे सर. खर तर त्यांनी असं म्हटलं की मी छोटा समालोचक आहे, पण त्यांनाही माहित नाही की आता मिलीमीटर सुद्धा किलोमीटर झालेला आहे. ओंकार शेटे सर सातत्याने मोठ्या स्पर्धांच्या माध्यमातून मलाही ते नेहमी भेटत असतात आणि विशेष म्हणजे त्यांच्याकडून सुद्धा खूप काही शिकण्यासारखं असतं. त्यांची शैली आहे ती युनिक आहे आणि पटकन मला वाटतं त्याची कॉपी कोणाला करता येणार नाही. आज गेले 3 दिवस आपल्या खरंच एक सुंदर वाणीनं क्रिकेटच्या मैदानावरचे सामने जिवंत करत असताना प्रेक्षकांना देखील मंत्रमुग्ध करून टाकलं. मी ओंकार शेटे सरांचे या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो. चला इथे मैदानाकडे जाऊ. पहिला फलंदाज बाद झालेला आहे. 12 धाव संख्येवरती पहिला धक्का इथे मंजिरी धसई संघाला बसलेला आहे. त्यांनी सुरुवात खरंच छान केली, 2 षटकार ठोकलेले आहेत. कारण तुम्हाला आव्हान पुढे 90 धावांचे निश्चित मोठं आव्हान आहे, पण हे आव्हान असं सहज पार होईल असं जरी नसलं तरी पार होणार नाही असंही नाहीये. त्यामुळं मंजिरी धसई हा संघ निश्चित या आव्हानाच्या पाठीमागे जाईल. एक फलंदाज त्यांचा जरी परतलेला असला, कारण शक्य आहे ज्यावेळेस तुम्हाला मोठं आव्हान पार करायचं असतं ना त्यावेळेस तुम्हाला जोखीम पत्करावी लागते, स्वार व्हावं लागतं गोलंदाजांवरती. अशा परिस्थितीमध्ये विकेट जाणार आहे, पण येणाऱ्या प्रत्येक फलंदाजानं इथे मैदानावरती ठाण मांडूनच मोठे फटके खेळावे लागणार आहेत. 90 धावा निश्चित मोठ्या धावा आहेत आणि पाहूयात मंजिरी धसई संघ कसा या धाव्यांच्या पाठीमागे जाईल. अख्तर नवीन फलंदाज मैदानामध्ये, पायचा हा चेंडू खोलवर टप्प्याचा होता, फ्लिकचा हा फटका तुम्ही बघितला स्क्वेअर लेगला, क्षेत्ररक्षक तिथे तयार होतोय, अडवतोय. 1 धाव इथे मिळेल आणि धाव फलक हळूहळू पुढे सरसावेल. तो 13 धावा. षटक पहिलं मैदानामध्ये संपल्याचा निर्वाळा. पहिल्या षटकांचा खेळ संपला. 13 थोडासा मागे आहे फरडे इथे मंजिरी धसईचा संघ. एखादा संघ इथे मागे म्हणून लगेच त्यांचा पराभव निश्चित होत नसतो. उंच विहंग करणारा गरुड पक्षी सुद्धा पाण्याच्या एका थेंबासाठी जमिनीवरती येत असतो, पण त्याचा पराभव नसतो. तो पाणी पितो, पुन्हा नव्या दमाने ताजा तवाना होतो आणि पुन्हा आकाशामध्ये गरुड झेप घेण्यासाठी तो तयार असतो. इथे तीच गोष्ट आहे. आपण बघतोय पहिल्या षटकामध्ये 13 धावा, सुरुवात चांगली मी तर म्हणेल, पण आव्हान पुढे ते निश्चित खडतर आहे, निश्चित मोठा आहे. आजचा दिवस कोणता संघ गाजवणार, विजेता संघ हा बक्षीस पात्र फेरीमध्ये निश्चित पोहोचणार आहे, परंतु उपांत्य फेरीमध्ये पोहोचणार नाही. या स्पर्धेमध्ये एक गोष्ट महत्वाची आहे की तुम्हाला उपांत्य फेरीमध्ये पोहोचायचं असेल तर 4 सामने लागोपाठ जिंकणं गरजेचं आहे आणि तुम्ही आज 3रा सामना खेळताय. मात्र स्पर्धेचं तुम्ही जर स्वरूप बघितलं तर 6 बक्षीस आहेत आणि बक्षिसांची जरी मालिका बघितली, अनेक लोकांनी इथे चर्चा केली की या स्पर्धेमध्ये बक्षिस छोटी आहे परंतु स्पर्धा खूप मोठी आहे. मी म्हणतो बक्षिस सुद्धा खूप मोठी आहे, कारण पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक तुम्हाला निश्चित कमी दिसेल, परंतु 7 क्रमांकांना बक्षिस इथे दिली जाणार आहे. 56 संघ खेळणार आहेत आणि इतर स्पर्धांमध्ये तुम्ही बघता 3 बक्षिस किंवा फार तर 4 बक्षिस असतात. इथे 6 बक्षिस आहेत. ग्रामीण गटासाठी, ओपन गटासाठी 1 बक्षीस आहे आणि 6 खेळाडू संघांना इथं बक्षीस मिळणार आहे. त्यामुळे निश्चित ही स्पर्धा खूप मोठी आहे, मोठ्या बक्षिसांची स्पर्धा आहे. चला दुसरं षटक मैदानामध्ये सुरू आहे. गोलंदाजी मार्क वरती मयूरला आपण बघतोय, स्ट्राईक एंड वरती अख्तर तयार होतोय. उजव्या हातानं ओव्हर द विकेट्स. ओहो हो, टप्पा पडल्यानंतर बाहेर घेऊन जातो चेंडू. खरं तर मी एक काळ असा बघायचो की डाव्या हाताचे गोलंदाज चेंडू कट करायचे, पण आता उजव्या हाताच्या गोलंदाजांनी सुद्धा त्याच्यावरती कमालीचं प्रभुत्व मिळवलेलं आहे आणि चेंडू फिरवायचा कसा असतो, टर्न कसा करायचा असतो ते त्यांनी खूप चांगल्या प्रकारे ही कला आत्मसात केलेली आहे. पूर्वी पाकिस्तानचे गोलंदाज रिव्हर्स स्विंग करायचे, पण त्यानंतर आपण पाहिलं की संपूर्ण जगभर रिव्हर्स स्विंग करणारे गोलंदाज तयार झाले. जुन्या चेंडूवरती पूर्वी रिव्हर्स स्विंग केलं जायचं, आता नवीन चेंडू सुद्धा रिव्हर्स स्विंग केला जातो. ही कला आता सगळ्या गोलंदाजांनी जगभरामध्ये प्रस्थापित केली. ओहो, एकट्यांच्या समोर सापडला फलंदाज आणि जय पवार सरांचं बोट. यस सर, बाद आहे. यस, फलंदाज बाद आहे.
दिवंगत दिवा पाटील साहेब, खर तर सिडकोनं नवी मुंबईमधील शेतकऱ्यांच्या जमिनी ताब्यात घ्यायचं निर्णय घेतला होता. 50,000 एकर जमीन खर तर नवी मुंबई शहरासाठी जाणार होती आणि आमचे भूमिपुत्र तिथे उघड्यावरती येणार होते. आणि त्यावेळेस दिवा पाटील साहेब या शेतकऱ्यांसाठी कष्टकऱ्यांसाठी उभे राहिले. जो कमी मोबदला मिळणार होता तो मोबदला त्यांनी शेतकऱ्यांना मिळवून दिला आणि हक्काच्या जमिनीवरती, विकसित झालेल्या जमिनीवरती 12.5% जमिनी शेतकऱ्यांसाठी राखून ठेवली. हा एक चांगला निर्णय होता. दरम्यान चेंडू आपण बघू शकतो सीमारेषे बाहेर 4 धावा. पुन्हा एकदा एक चांगला फटका इथे बाहेर पडतोय. खरं तर सलग हे फटके आता येणं गरजेचं आहे. तुम्ही ठराविक अंतराने फटके खेळणं निश्चित संघ मागे राहू शकतो. पाहिजे हा चेंडू उजव्या बाहेर थोडासा अक्रॉस दी लाईन खेळला. मिड विकेटला क्षेत्ररक्षक दूरवरून पाहतोय, चेंडूवरती धावत येतोय, फेक करतोय. 2 धावा जीवाच्या आकांताने पूर्ण होत आहेत. वाऱ्याचा वेग होता, चित्त्याची चपळाई होती. या 2 धावांबरोबर धावफलक पुढे पोहोचेल. 19 धावा. षटक क्रमांक 2 चालू असताना 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये मंजिरी धसाई संघ. कुक्षे संघाने आज सकाळची पहिली लढत खेळली होती. पहिल्याच लढतीमध्ये ते फलंदाजी करताना आपल्याला बघायला मिळालं. पहिल्याच सामन्यामध्ये त्याने मोठा डोंगर रचला आणि प्रथम फलंदाजी करत असताना सामना जिंकला आणि त्यानंतर या संघाने मागे वळून बघितलं नाही. दुसराही सामना तसाच सहज जिंकला. तिसऱ्या सामन्यामध्ये 90 धावांचा मोठा हिमालय उभा करून ठेवलाय. चेंडू पाहायचा हवेमध्ये, क्षेत्ररक्षक तिथे, चेंडू खाली, स्क्वेअर लेगला टिपला झेल आणि तिसरा फलंदाज इथे धाराशाही होतोय, तो मंजिरी धसाई संघाचा. फलंदाज इथे कोसळतोय. खरं तर मोठं आव्हान ज्यावेळेस पार करायचं असतं त्यावेळेस ही शक्यता असते, परंतु कोणीतरी फलंदाजाने खेळपट्टीवरती उभं राहणं इथे महत्वाचं आहे. 3 फलंदाज 2 षटकामध्ये बाद झाले. धावफलकावरती मात्र 19 धावा आणि 2 षटक इथे संपतायत. विजयाचं आव्हान आता अधिक खडतर, अधिक बिकट दिसतंय. यावेळेस परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, हाफ व्हॉली केला चेंडूला मिड विकेटच्या डोक्यावरून. हा एक शॉर्ट आर्म पुल पॉवरफुल षटकार. अंकाचं षटक सुरू आहे. परत एकदा चेंडू आखूट टप्प्याचा स्लोवर 1 केला होता. उंच आकाशामध्ये यष्टीरक्षकाचा प्रयत्न असेल झेल टिपण्याचा, मात्र 2 धावा इथे मंजिरी धसई संघाचे खेळाडू घेतील. धावफलक पुढे पोहोचेल 27 धावा. षटक क्रमांक 3 सुरू आहे. ज्यावेळेस मोठं आव्हान समोर असतं ना त्यावेळेस फक्त चौकार आणि षटकार अडवणं हे सगळ्यात महत्वाचं काम असतं. आणि मला वाटतं मागच्या 15 चेंडू जवळपास 13 चेंडूंच्या काळामध्ये आपण पाहिलेले 13-14 चेंडूंमध्ये इथे हे मोठे फटके अडवण्याचं काम यष्टीरक्षकाने खूप चांगल्या प्रकारे केलेलं. यावेळेस आखूट टप्प्याचा चेंडू हुक केला, चेंडूला फाईन लेग सीमारेषेकडे. 4 धावा. चार धावांबरोबर धावफलक पुन्हा एकदा पुढे पोहोचेल. 31. 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये 31. मंजिरी धसाई आज नाही तर उद्या कधीच नाही. जीत नाही टुडे. परत एकदा खूप चांगला फटका. बाउन्स आहे चेंडूला, परंतु लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक तयार आहे. 1 धाव इथे मिळते. एका धावेबरोबर धावफलकावर 32 धावा. 5 षटकांची लढत आहे. 5 षटकामध्ये 90 धावा. हे आव्हान समोर असताना फलंदाजी मार्क वरती, स्ट्राइक एंड वरती तुम्ही बघाल शहाबाजला. पुन्हा एकदा शहाबाजने उडवला चेंडू. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक तिथे चेंडू समोर येतोय आणि मोठे फटक्यांपासून फलंदाजांना लांब ठेवण्यामध्ये गोलंदाज यशस्वी ठरतोय. पहिल्या षटकामध्ये 2 षटकार आपण पाहिले. दुसऱ्या षटकामध्ये 1 चौकार आपण पाहिला. तिसऱ्या षटकामध्ये 1 षटकार 1 चौकार निश्चित प्रकारे आलेला आहे.
परंतु सातत्यानं जे षटकारांची माळ गरजेची आहे, इथे एक परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, परफेक्ट टायमिंग, डीप लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर षटकार. चेंडू आणि 51 धावांची गरज जिंकण्यासाठी. इथे पाहायचंय, जरी बॅकफुट वरती असेल मंजिरी धसाई संघ तरी देखील पुन्हा आक्रमण गरजेचं आहे आणि सूरजनं आघाडी उघडलेली आहे. 2 षटकार 1 चौकार सूरजच्या बॅट मधून बाहेर पडले. शाहबाज अजून शांत आहे. शेवटचे 2 चेंडू 51 धावा. ग्लोरियस गेम ऑफ अनसर्टन्टी क्रिकेटला म्हटलं जातं. अनिश्चिततेनं भरलेला हा विस्मयकारक खेळ आहे. चकित करणारा खेळ आहे. तोंडात बोटं घालायला लावणारा खेळ आहे. आश्चर्यचकित करणारा खेळ आहे आणि म्हणूनच आपण सगळेजण अजूनही इथे उपस्थित आहोत. 12 चेंडू 51. आखूड टप्प्याचा चेंडू. वाह, शॉट दमदार, डीप मिड स्क्वेअर लेग सीमारेषा बाहेर षटकार. 6 धावा. जे लढवय्या शिलेदार मैदानामध्ये आहे आणि तो सूरज आणि त्याच्या जोडीला आता शाहबाज. काय कमालीची फलंदाजी मैदानामध्ये इथे बघायला मिळते तुम्हाला. कोंढाण्याच्या लढाईमध्ये तुम्ही पाहिला होता तानाजी मालुसरे यांचा पराक्रम, सूर्याजी मालुसरे यांचा पराक्रम. इथे पुन्हा एकदा वन्स अगेन ग्रेट शॉट, सीमारेषा पार. हा देखील ताबडतोड षटकार. थँक्यू डीजे नाना. हरलेल्या लढाया सुद्धा जिंकल्या जाऊ शकतात. मान लो तो हार है, ठान लो तो जीत है आणि शहाबाजने मनात खून गाठ बांधलेली आहे की आता लढायचंय. लागोपाठचे 2 षटकार. इथे तो संघाला पुन्हा एकदा चांगल्या स्थितीमध्ये आणतोय. विजयाचं समीकरण आता बदलेल. 39 धावांची गरज असेल. 39 धावा 10 चेंडू मध्ये. उजव्याच्या बाहेर. वाह वाह, काय सुंदर फटका आहे. गॅप तिथे मिळाला. डीपेक्षा कव्हर सीमारेषे बाहेर 4 धावा. शहाबाज इज ऑन फायर. क्षेत्ररक्षक समोर आहे. 1 धाव इथे मिळेल. खर तर पहिल्या 2 षटकामध्ये असे सलगपणे फटके येणं गरजेचं होतं. तिथे थोडासा मागे राहिला आणि अधिकचा प्रेशर इथे आता या षटकांवरती आलेला आहे. आपल्या शर्टाचं एक बटन तुटल्यानंतर दुसऱ्या बटनावरती जसा प्रेशर येतो ना, आता तेवढा प्रेशर पुढच्या काही चेंडूंवरती आहे. परंतु त्याला तोंड देण्यासाठी मंजिरी धसाई तयार. स्लोवर 1 चेंडू. यास यास गती परिवर्तन करताना हुशारी दाखवली गोलंदाजाने. काय बंटी इज ऑन मार्क. पहिले 4 चेंडू त्यानं वेगात टाकले होते. जसा समोर फलंदाज आला सूरज, त्याच्या समोर मात्र त्यानं एक स्लोवर 1 चेंडू टाकला आणि तो बाहेर घेऊन गेला. निर्धाव चेंडू. ही कमाल आहे. तुम्हाला वेळ ओळखता आली पाहिजे आणि इथं काय करायला पाहिजे त्याचं गमक समजलं पाहिजे. उजव्याच्या बाहेरची कड. ओ हो हो, नो नो स्टॉप द बॉल आणि चेंडू सीमारेषे बाहेर जाईल 4 धावांसाठी. चौकार.
60 धावा विजयासाठी, 6 चेंडू आणि 30 धावा. अजूनही मॅच ऑन आहे. 6 चेंडू 30 धावांची गरज आहे. ज्या प्रेशरची आपण चर्चा करत होतो, पहिल्या 2 षटकामध्ये थोडीशी फलंदाजांनी हाराकिरी केली, विशेषतः दुसऱ्या षटकामध्ये मात्र 6 धावा मिळाल्या. त्याचा प्रेशर पुढच्या षटकावरती आला. तिसऱ्या षटकामध्ये आपण 20 धावा बघितल्या, चौथ्या षटकामध्ये आपण 21 धावा बघितल्या. शेवटची 2 षटकं निश्चित फायदेशीर होती मंजरी धसाई संघासाठी, पण पुढे जाताना आता 6 चेंडू 30 धावांची गरज आहे. सूरज आणि शहाबाज ही जोडी मैदानामध्ये. शेवटचं षटक भूषणच्या हातामध्ये. 5 षटकार इथे ठोकायचे. वाईड नो चेंडू नाही पडला तर इथे निश्चित आघाडी असेल आपण म्हणू शकतो कुकसे संघाची. परंतु ज्या पद्धतीने मागच्या 2 षटकामध्ये कमबॅक केलेला आहे, ज्या 2 षटकामध्ये जी आक्रमकता या 2 फलंदाजांनी दाखवलेली आहे, निश्चित 6 चेंडू मध्ये 30 धावा होणार नाही असं या ठिकाणचा क्रीडा रसिक म्हणणार नाही. 30 धावांची गरज. डाव्या हाताने ओव्हर द विकेट. हो बाहेर जाणारा चेंडू, मात्र लाईन सोडून खेळला फलंदाज. मोमेंट नव्हती पायामध्ये. निर्धाव चेंडू. शहाबाज इज ऑन स्ट्राईक. शेवटचे 5 चेंडू आणि 5 षटकार. 1 चेंडू या सामन्यामध्ये निर्णायक ठरणार आहे. प्रत्येक चेंडू सीमारेषे बाहेर फेकायचा आहे. वाईड नो चेंडू नाही पडला तर 5. याबरोबर चेंडू आकाशामध्ये. लॉंग ऑन तिथे खाली. झेल टिपला जातोय आणि मंजिरी धसाई संघाला एक अजून धक्का बसेल. शाबाज होईल बाद. विजयासाठी 4 चेंडू 30 धावांची गरज आहे. मॅच मध्ये मंजिरी धसाई संघाने निश्चित प्रकारे जिवंतपणा ठेवला होता, परंतु शेवटच्या क्षणी, शेवटच्या षटकामध्ये इथे षटकार ठोकू शकले नाहीत आणि शेवटचे 4 चेंडू 30 धावांची गरज आहे. जरी हा सामना आता आपल्याला दिसतोय की कुकसे संघाच्या बाजूने आहे, पण काही चमत्कार घडू शकतो. क्रिकेट हा तर चमत्कारांचाच खेळ आहे. 3 चेंडू 30 धावांची गरज. हळूहळू नाही तर सामन्यावरती आता मजबूत पकड बनवलेली आहे. मगर मिठी म्हणू शकतो आपण सामन्याला मारलेली घोरपडीची मजबूत पकड इथे सामन्यावरती बनवलेली कुकसे संघाने. सरळ बॅटने खेळला अलॉंग द कार्पेट. दुसरी धाव देखील घ्यायची इथे आणि धाव घेण्यासाठी दिला नकार. केवळ एकच धाव इथे मिळेल. शेवटचे 2 चेंडू आता औपचारिकता सामन्यातील राहिलेली आहे. 5 चेंडू मध्ये 6 चेंडू मध्ये 30 धावांची गरज होती. तिथे गोलंदाज भूषणने या अगोदर मला वाटतं गोलंदाजी केली नव्हती. तो पहिल्यांदाच गोलंदाजीला आलेला आहे. बबलूनं 2 षटकं टाकलेली आपण पाहिली. त्यामध्ये दुसऱ्या षटकामध्ये थोड्याशा धावा त्याने खर्च केल्या, परंतु पहिलं षटक त्याने सुंदर टाकलं होतं. याबरोबरच भूषणचा हा चेंडू डावखुऱ्या आताच्या फलंदाजासाठी खूप लांब टाकला आणि तो चेंडू देखील त्याने निर्धाव खेळलेला आहे. खूप चांगली गोलंदाजी. निर्णायक षटक होतं हे भूषणचं. या षटकामध्ये एकही मोठा फटका त्यानं 6-5 चेंडू मध्ये खेळून दिला नाही आणि कुकसे संघाला बक्षीस पात्र फेरीमध्ये तो निश्चित सहजपणे घेऊन जातोय. याच बरोबर नो बॉल ठरेल. फलंदाज होईल बाद. धाव केवळ 1 मिळेल आणि अजून एक चेंडू टाकावा लागेल तो भूषणला. नवीन फलंदाज चला. या चेंडू बरोबरच कुकसे संघाचा प्रवेश होईल या स्पर्धेतील बक्षीस पात्र फेरीमध्ये. उपांत्यपूर्व फेरीमध्ये दाखल होतोय कुकसे संघ. 8 संघांचा दिवसभरामध्ये सहभाग होता. कुकसे संघाने पहिला सामना खेळला होता तो नवीन वडवली संघाविरुद्ध. मस्कळ संघ रायते संघाविरुद्ध खेळला आणि कुकसे संघाने रायते संघाचा पराभव केला. बोरशेती, दहिवली